कसा असतो तर त्याचं लक्ष हे सतत आपल्या विद्यार्थ्यांवरती, आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती करडी नजर नाही म्हणता येणार, पण तीक्ष्ण कटाक्ष मात्र नक्की असतो. आणि जेव्हा असा कटाक्ष असतो, अशी तीक्ष्ण नजर असते, ते महत्त्वाचं टिप्पणं जे असतं ते एक गुरुच करू शकतो. आणि म्हणून आज आपण सरांशी गप्पा मारत असताना त्यांना जे गुरुचं स्थान आहे त्या स्थानाला नमस्कार करून, वंदन करून त्यांच्याशी गप्पा मारूया. सर, आपलं खूप खूप स्वागत. 30वं वर्ष आहे आणि जसं मगाशी सर म्हणाले की 60 बघते, पण आज स्टेजवरती ×2 असं झालंय, तर तेही पुढच्या वेळेला थोडंसं इन्क्लूड करून टाका. म्हणजे 30 वर्षात एवढे वक्ते आमच्याकडे येऊन गेले, हे अगदी अभिमानाने सांगता येईल. सर, तुमच्याबद्दलचा गेले 2 दिवस अभ्यास करते आणि खरंच अभ्यास करते. याचं रिझन असं आहे की जेव्हा आपल्यासारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीशी गप्पा मारायच्या असतात तेव्हा बेस चांगला लागतो. जसा थरांसाठी बेस चांगला लागतो तसं प्रश्न विचारण्यासाठी बेस चांगला लागतो. आपण अगदी सुरुवातीपासून 2000 पासून सुरुवात करूया किंवा त्याच्या अगोदरच्या काळापासून सुरुवात करूया. जय जवान गोविंदा पथक केव्हा, कसं आणि कुठल्या प्रेरणेने सुरू झालं, इथपासून आपण प्रवासाला सुरुवात करूया. याचं कारण असं आहे, आपल्या समोर बसलेला जो हा यंग क्राऊड आहे तर त्यांना इतिहास आवडत नाही, पण त्यांना वेबसिरीजमध्ये फ्लॅशबॅक मात्र नक्की आवडतो. त्यामुळे आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आणि इथून सुरुवात कशी झाली किंवा काय प्रेरणास्थान होतं, काय प्रेरणा होती हे सुरू करण्यामागे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. हॅलो, सर्वप्रथम सवी कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेला आमच्या मंडळाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी सतीश प्रधान सेठ आहेत, कमलेश सर आहेत, मॅडम आहेत आमच्या, तर मानसी मॅडम आहेत, आपले सर भगुरे सर आहेत. मी त्यांच्या सर्वांचं आभार मानेन की आम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं. मुळात 25 वर्ष पाठीमागे जात असताना खूप खडतर प्रवास होता त्यावेळेचा. सांगताना काही ठराविक गोष्टी मी मांडू शकेन, पण 25 वर्षाचा कालावधी आता 2024पर्यंत आम्ही आलो आहोत, तर खूप खडतर प्रवास होता. मी सुरुवात करतो 2000 सालची जेव्हा गोविंदा पथक स्थापन करायचं होतं त्यावेळी पुसटशी कल्पना पण नव्हती की आपण एवढ्या उच्च शिखरावर येऊन पोहोचणार आहोत. त्यावेळेचं म्हणजे आमची जोगेश्वरी एक ब्लॅक लिस्टेड म्हणून ओळखली जायची. म्हणजे 90-92ची दंगल असेल तर त्यावेळी आम्हाला साधं कुठे नोकरीला जायचं म्हटलं तरी नोकरीला ठेवता येत नव्हते. कॉलेज असेल, शिक्षणाचं म्हणजे शाळेमध्ये वगैरे कुठेच आम्हाला नाही, घरासाठी लोन वगैरे पण मिळत नव्हतं त्यावेळेचं. तर अशा स्थितीत आमचं एक जयजवान क्रीडा मंडळ जे आहे ते कबड्डीत आम्ही खूप प्रावीण्य होतं. छानपैकी कबड्डी खेळायचो. दिवसभर म्हणजे रात्रभर कबड्डी आणि सकाळी 4 वाजता 4:30ला उठून घरामधून काखेमध्ये बाल्टी मारून ज्याच्यामध्ये कपडे असायचे आणि आमच्या जोगेश्वरीत एकच बिल्डिंग होती ग्रीनफील्ड म्हणून, तिथे आम्ही गाड्या धुवायला जायचो. गाड्या धुवून आल्याच्या नंतर दिवसभर आईच्या शिव्या खात आराम करायचं आणि नंतर संध्याकाळ कधी होते वाट बघत चाळीसच्या ब्लॉकवर कबड्डी खेळत बसायचो मैदानामध्ये. असे आमचे हे रोजचं दिनक्रम असायचा. फक्त खेळ आणि खेळ, बाकी शिक्षणाचं एवढं काय हे नव्हतं. तर ठीक आहे, हरकत नाही. आता आठवतं की आईवडील त्यावेळी खूप चांगले सांगायचे होते की शिक, मोठा हो, पण आमचं लक्ष फक्त मैदानाकडेच असायचं. अशा स्थितीमध्ये 1999 साली आमच्या जोगेश्वरी म्हणजे बाजूलाच बाउंड्रीला स्फूर्ती क्रीडा म्हणून एक नामवंत कबड्डी संघ आहे. आमचा संघ काही कारणास्तव बंद झाला. मग आम्ही खेळाडू त्या संघात खेळत असताना चेतना क्रीडा मंडळ देखील आहे, जुनं एक कबड्डी नामवंत कबड्डी आहेत. तर तिथे त्या विभागाचा गोविंदा निघायचा. तर त्या विभागाचा गोविंदा निघायचा तेव्हा मी त्या गोविंदात होतो. पण मला तिथे जाणवत होतं की म्हणजे मला माहीत पण नाही आहे की मी नक्की काय आणि कशासाठी करतो आहे, परंतु त्या संघातनं मला जाणवलं की ह्या संघातले खेळाडू आणि आपण ज्या विभागात राहतोय, आपण ज्या कबड्डी खेळतोय तिथले खेळाडू खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे जो फिटनेस लागतो किंवा इतर काही गोष्टी लागतात. पण ठीक आहे म्हटलं, त्याविषयी काय विचार नाही आला. पण 2000 साली प्रॅक्टिस करत असताना आमच्या स्वामी समर्थ ग्राउंडवर
म्हणजे आमचा कबड्डी संघ आहे, स्वामी समर्थ संघ म्हणून. त्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असताना माझे मित्र आहेत जुने, प्रकाश लाड होता, पौ राणे होते, असे बरेच नाव मी सांगता येत नाही मला जास्त. तर आम्ही विचार केला की आपण दहीहंडी खेळलो तर सगळ्यांनी हाशा, म्हणजे अरे काय मूर्ख आहेस का, दहीहंडी म्हणजे काय, तुला कळत नाही का, हात मोडले पाय मोडले तर त्याला जबाबदार कोण आहे. तर म्हटलं ठीक आहे, प्रयत्न तरी करूया. तर त्यावेळी आम्ही विचार केला की आपण दहीहंडी खेळायची. पण दहीहंडी खेळण्यामागचा उद्देश काय असेल, म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं दहीहंडी खेळून. त्यावेळी फक्त एक मनात कल्पना होती की मी ज्या विभागात राहतो त्या विभागाचं नाव कसं लौकिक करता येईल त्याच्याकडे जास्त प्राधान्य होतं. दुसरी गोष्ट की आपण जर एकत्र राहिलो तर विभागात जी युनिटी असते ती टिकवण्यासाठी फार हे होईल आपल्याला. त्या अनुषंगाने आणि नाव करण्याच्या नादामध्ये तो आम्ही 5 थराचा गोविंदा उभा केला. गोकुळाष्टमीच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी गोविंदा बाहेर करतो त्याच्या आदल्या दिवशी, जन्मोत्सवाच्या दिवशी 5 थरच लागत होते. तर मग सगळ्या मजा घ्यायची की अरे 5 थरच लागणार आहे तर गोविंदा कडून बाहेर फायदा काय. पण तेव्हा 7 आणि 8ला खूप महत्त्व होतं. तरी पण मी खचलो नाही, म्हटलं ठीक आहे चल बघा होईल तर. पण आमचा एक छोटा होता नितीन गिचेकर मुलगा जो आहे तो आता कामावर असल्याकारणे येऊ शकला नाही. तर त्याला सोबत घेतलं आम्ही आणि 6वा थर तो रचला. विभागातील मंडळातले काही ठराविक पदाधिकारी होते ज्यांना दहीहंडी आवडत नव्हती, पण त्यातले काही ठराविक पदाधिकारी होते ज्यांना दहीहंडी आवडत पण होती आणि त्यांना सपोर्ट पण करायचं होतं. तर त्या सपोर्टमध्ये जे आमचे मित्र होते सदानंद खांडवे आणि विजय खांडवे, जे आज रेल्वेमध्ये कामाला आहेत, तर त्यांनी खूप सपोर्ट केला, त्यावेळी पाठिंबा दिला आणि आम्ही तो गोविंदा उभा केला. पण ते होत असताना की टी-शर्ट्स लागते दहीहंडीसाठी, ती कुठून जमा करायची. मग ते त्यावेळी एक अस्तरची टी-शर्ट मिळायची, ती 56 रुपये, 48 रुपये, 23 रुपये, 7 रुपये अशा मिळायच्या. त्यातनं देखील आम्ही तो गोविंदा उभा केला. तेव्हा फक्त आणि फक्त 30 ते 35 खेळाडू होते आणि तो गोविंदा 5 थराचा उभा केला. पहिलं बक्षीस आम्ही अंधेरी पश्चिमेला फोडलं, जे 51 रुपयाचं पारितोषिक होतं. पारितोषिक महत्त्व नव्हतं, हंडी फोडल्याचं आनंद जास्त होता. त्या स्थितीत तो आम्ही गोविंदा उभा केला. त्याच्यानंतर आमचं कॉलेज IY कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे, इस्माईल कॉलेज, तिथले आमचे सहकारी शिक्षण घेत असताना तिथले काही खेळाडू गावले. फक्त कबड्डी खेळणारेच दहीहंडीमध्ये होते आणि अतरंग म्हणजे डेरिंगबाज, म्हणजे प्रत्येक विभागामध्ये, जोगेश्वरीतल्या प्रत्येक विभागामध्ये जो कोण अतरंग असेल ना तो आपल्या गोविंदा पथकामध्ये आहे, म्हणजे डेरिंगबाज, कापर. तर त्यांचीच जास्त गरज असते. मग काय जण होतं अरे आपण ग्राउंड बेसला व्यायामशाळेतली मुलं ठेवू, बिल्डर ठेवू, पण ते तसं नसतं. जो मनापासून खेळतो तो खेळाडू असतो, तिथे दाबून मुटकून मारून असं नाही खेळलं जात. तर त्या स्थितीत आम्ही 2000 साली हा गोविंदा स्थापन केला. गोविंदा असे थर रचत आणि आज विश्वविक्रमापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि आज जगभरात जय जवानचं नाव आहे. सर, गोविंदा ह्या पथकाची ही जी तयारी आहे, तर आम्हाला सामान्यांना काय वाटतं की जसं कृष्ण की चला 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 घरात कोणी नाही आहे, लोणी आपण घेऊया, मटकी फोडूया, असं एक जे चित्र दाखवलं गेलं आहे महाभारताच्या मध्ये किंवा कृष्णामध्ये आपण पाहत असताना टी व्हीवरती. पण हे खऱ्या गोविंदांचं जे 9 थरांपर्यंत पोहोचतात त्यांची तयारी किंवा त्यांची प्रॅक्टिस ही अशीच 15 दिवस अगोदर, 4 महिने अगोदर का वर्षभर काय असतं, म्हणजे कसं सुरू होतं हे सगळं? सराव म्हटलं की डोक्याला माझ्या जास्त त्रास असायचा, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू हे आपल्या टीममध्ये असायचे. त्यांचं मानसिक म्हणजे ते विचार कोणत्या विचारात असतात, काय असतात, ते सगळं चाचपण पाहावं लागायचं. मुळात आमची सराव जो आहे तो 3 महिने अगोदर आम्ही करतो. 3 महिने अगोदरमध्ये आमचे ते आरे विभाग आहे, त्या आरे विभागामध्ये आम्ही संध्याकाळचे जमा होतो 7 वाजता 8 वाजता आणि मग रनिंग चालू करतो. म्हणजे मे महिना कधी संपतोय आणि पावसाची पहिली थर कधी येते याची आम्ही एकदम प्रखरतेने वाट बघत असतो, सातक पक्षासारखी, की आता आमचा सण येतोय. आणि मग तो पाऊस पडला की मग आमची चालू प्रॅक्टिस. आम्ही रनिंग करणं, व्यायाम करणं, थरावर घेऊन एकमेकावर थर घेऊन चालणं, असं फक्त बाहेर चाललं जातं आरे कॉलनीमध्ये. आणि मग तिथून मग आम्ही आमच्या ग्राउंडवर येतो.
मग आम्ही नारळ फोडतो. नारळ फोडल्याच्या नंतर आमचं देवदर्शन असतं, शिर्डी अष्टमी वगैरे आम्ही सगळे एकत्र करून येतो आणि मग सरावाला सुरुवात करतो. अच्छा, म्हणजे साधारणतः सरावाची सुरुवात 4 महिने अगोदर सुरू होते. हो. पण प्रशिक्षण मात्र तुमचं वर्षभर ह्या सगळ्या गोविंदांचं चालू असतं का? मुळात आमचा आता खेळ जो आहे, हा उत्सव जो आहे, तो व्यायामाशिवाय अपूर्ण आहे. हा, व्यायाम तेच नाही, विचारायचं. फिटनेस नाही, तर आपण ते थर खेळू शकत नाही. कारण ते खेळत असताना एकदम चाणाक्ष चपळाईने ते थर लावावे लागतात, खेळावे लागतात. वजन असतं ते कुठेही पद्धतीने हलता कामा नये, तो खेळाडू त्या स्थितीत दिसला पाहिजे. त्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे फिटनेस, आणि त्या फिटनेस व्यायामासाठी आम्ही जास्त कसरत घेतो. आमचा सुधीर जो आहे, सुधीर आहे, अक्षय आहेत, अशी 2-3 मुलं आहेत, ती खूप खेळाडूंवर हे करतात, म्हणजे हे लावतात, इफर्ट्स लावतात की तुम्ही तयार व्हा करून. बैठका, नमस्कार वगैरे भरपूर भरपूर. अच्छा, मग जिमिंग वर्क किती असतं आणि ग्राउंड वर्क किती असतं? जिम मध्ये जाऊन केलेलं काम किती असतं आणि ग्राउंड मध्ये केलेलं काम किती? ग्राउंडवर आम्ही कमीत कमी 2.5 ते 3 तास व्यायाम करतो. आणि ग्राउंडवर ज्यांना हे नाही होत की नाही जमत रे, पायात गोळे होतात किंवा, तर ते लोक मुद्दाम लपून व्यायामशाळेत जातात आणि बसतात. मग ते कोणीतर, मी मग गेलो व्यायामशाळेत की मग ते मुद्दाम प्लेट घेणार, डंबेल्स वगैरे मारणार, व्यायाम करणार. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग त्यांचा वेगळा फिटनेस आम्ही ग्राउंडवर घेतो. मग त्यांना कळतं की नाही, आपल्याला ग्राउंडला पण खेळणं गरजेचं आहे, कारण मातीतला खेळ आहे तो. मातीतच जर त्याची मुळं जर तिथे असतील तर अर्थातच त्यांना मजा येईल. कुठलाच खेळाडू लपून राहत नाही. त्याला मी बरोबर, ज्याला घ्यायचं त्याला मी बरोबर ग्राउंडवर व्यायाम करून घेतो. म्हणूनच तीक्ष्ण नजर असं मगाशी म्हटलं ते त्याच्यासाठीच. मुळात आपल्याला दहीहंडीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा होता पूर्वीचा, की ही नाक्यावरची मुलं आहेत, हे फक्त एकत्र येणार, टोळक्याने येणार आणि मग महिलांची छेडछाड किंवा इतर काही गोष्टी, असाच फक्त प्रकार चालायचा, असं बोलले जात होते. पण ते आता पूर्णपणे चेंज झालेलं आहे. मग कोणत्याही कामावरचा मुलगा जो म्हणताय तुम्ही, आमच्याकडे CA आहे, BMC इंजिनियर आहेत, IT म्हणजे IT क्षेत्रात काम करणारी मुलं आहेत, बरीच मुलं आहेत. तर ते स्वतःचा वेळ फक्त आणि फक्त 3 महिने फिटनेससाठी, शारीरिकदृष्ट्या कसं सक्षम राहायला मिळेल त्यासाठी ते ग्राउंडवर येतात. एवढी चांगली चांगली शिकलेली मुलं आहेत. आणि त्याच्या मागचं जर कोण असेल तर त्यांचे आई वडील जे पालक आहेत, त्यांनी त्या मुलांना ग्राउंडपर्यंत पाठवलं. आणि जी पूर्वीची गोविंदाबद्दल बोलली जायची व्याख्या, ती पूर्णपणे चेंज करून टाकली. आता सगळी मुलं न चुकता दररोज 2-3 तास का होईना पण मैदान आणि व्यायामशाळेमध्ये दिसली जातात. विघ्नेश एक असा खेळाडू आहे जो जोगेश्वरीत लपलेला होता. तो आमच्या रौप्य महोत्सव वर्षी, म्हणजे या 25व्या वर्षी तो आगमन झाला त्याचा. आणि जो आम्हाला 4 एक्के म्हणून आम्हाला ते रचायचे होते, त्याच्यामध्ये जास्त हातभार लावणारा हा विघ्नेश आहे, गणेश आहे आणि सुलक्ष आहे. आणि ह्या तिघांना पण उचलणारा आमचा नितीन गिजे, जो 4 एक्के उचलतो. त्यांनी खूप इफर्ट्स लावले आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीत, म्हणजे मी कोणाला असा दोष नाही देत आहे, पण ह्यांचे काय 9 थर, 3 एक्केने 9 थर लावता, म्हणजे मी रफ बोलतो थोडं. एक असले आमच्यासारखी 4 एक्के लावून दाखवणं, असं करणं तसं करणं. पण आम्ही चालू वर्षी ना ते सुद्धा गणित पुसून टाकलं की 4 एक्के कसे लावले जातात आणि कसे उतरवले जातात. त्यामुळे ह्या मुलांचं खूप योगदान आहे. आणि राहिली यांची मानसिकता म्हणजे जर घरातनं जर प्रोत्साहन असेल की जा बेटा तू खेळ, तर काय भीती नाही. तो जेव्हा आला तेव्हा आम्ही त्याच्या पालकांना पण बोलवून घेतलं की तुमचा मुलगा अमुक थरावर असणार आहे, अशी त्याच्यावर जबाबदारी आहे, तो खेळू शकेल का. जर तो घरातनंच बंधनात अडकलेला असेल तर तो ग्राउंडवर खेळणार नाही. पण त्याच्या पालकांनी पाठिंबा दिला, त्याला पाठवलं. आणि मग पुढचं त्याला कसं थरावर उभं राहायचं आहे, कुठल्या हवेवर काय खेळायचं आहे, ते सगळं माझ्या मार्गदर्शनाखाली आणि वरच्या त्या चौघांमध्ये जी बॉन्डिंग बनते, त्या बॉन्डिंगमध्ये ते लोक तयार होतात. वा, मला विघ्नेशला विचारावं असं वाटतं की आत्तापर्यंत किती वेळा विघ्नेश सर्वात वरच्या थरापर्यंत तू गेलेला आहेस? तीनदा. काय तुझा अनुभव? एकदम वरच्या स्तरावर तू जातोस आणि ती जी हंडी आहे, जी मानाची हंडी असते, नारळ काढून ती हंडी तू फोडतोस, तुझ्या मनातली भावना काय असते त्यावेळेस? खाली तू सगळा जनसमुदाय बघतोयस, तेव्हा खूप आनंद असतो, कारण खाली सर्व पब्लिक असते बघायला वगैरे. खूप आनंद असतो. हां. आणि खाली सगळी पब्लिक तुला बघत असते. हां.
आणि निश्चितच तू काही एकदम महत्त्वाचं काम करतोय, सगळ्यांच्या नजरा तुझ्याकडे असतात आणि हा जो आनंद आहे, हा आनंद निश्चितच विघ्नेशसाठी खूप महत्त्वाचा आहे, बरोबर? तर दिसतंय खूप पॉझिटिव्ह चित्र आहे बघा समोर. मध्ये सगळे म्हणजे मध्ये मेंटॉर आहेत, त्यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी आणि 2 कॉर्नरला पुढची पिढी, पुढच्या काही काळामध्ये दिसणारी पिढी आहे असं चित्र आहे आणि ते खूप सकारात्मक आहे आणि हे उज्ज्वल आपल्या भारताचं भविष्य आहे असं मला वाटतं. तुमच्याकडे 11वीतल्या मुलाने गप्पा मारल्या, माझ्याकडे 4थीतली मुलगी आहे. चल आपण गप्पा मारूया, कारण ती मगाचपासून मी जेव्हा विचारलं तू बोलणार ना, तेव्हा त्यांनी मला कॉन्फिडेंटली, जशी ती 9व्या थरावरती जाते तसं म्हणाली, हो मी गप्पा मारणार आहे. सर काय ग, तू जेव्हा वरती एकदम टॉपला जातेस, हां तुझ्या आईने बघितलं तुला जाताना? हो बघितलंय. मग आईला रडायला आलं की आईने उड्या मारल्या, काय केली? पहिली रिॲक्शन काय होती आईची? म्हणजे माझ्या आईला भीती वाटते मी चढते तेव्हा, आणि मी पहिल्या वर्षी गेलेली तेव्हा 10व्या थरावरून पडलेली ना, तेव्हा माझी आई ती अक्षरशः रडलेली घाबरून. बापरे, पण मग तू नव्हती घाबरलीस? अजिबात नाही. क्या बात आहे. मी म्हटलं ना उज्ज्वल भारताचं भविष्यव्य आहे आणि ते एका मुलीच्या हातात आहे, हा खूप मोठा आनंद आहे. काय का तू जेव्हा वरती चढतेस तेव्हा तुझ्या डोक्यावरती काय काय असतं, हातामध्ये काय काय असतं, जरा आम्हाला सांग ना. तू काय काय वापरतेस एवढ्या मोठ्या वरच्या थरावर चढतेस तेव्हा? डोक्यावर फक्त टोपी असते. गार्ड असते की फक्त टोपी असते? फक्त टोपी. क्या बात आहे. बघा निडरपणा असा असतो, फक्त टोपी असते एवढ्या वरती चढताना आणि तुला कॉन्फिडन्स असतो की तू खाली. जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात सुलक्षासाठी. आणि जेव्हा असं कधी झालं असेल किंवा प्रॅक्टिस करताना की तू पडलीस, तर किती हात असतात ग तुला सांभाळायला? जेवढे आमची माणसं असतात त्याच्यावर डबल हात असतात. बात आहे. वा वा वा, मस्त. मलाच मज्जा येते तुझ्याशी गप्पा मारायला. आणि मला सांग, तू तुझा फिटनेस कसा म्हणजे कंटिन्यूड होतेस? गोड खातेस किंवा छान आईने तळलेले वगैरे पदार्थ केलेले असतात ते सगळं खातेस का तू तुझा फिटनेस मेंटेन करतेस? मला गोड आवडत नाही पण थोडं खाते. थोडंसं खातेस, पण मग रेग्युलर तुझा आहार सेट करून दिलाय सरांनी की डाएट, जे डाएट हा मोठा शब्द आहे, तर तो डाएट तू फॉलो वगैरे करतेस का तुझ्या घरी सगळ्यांना काय, म्हणजे ह्या लहान मुलांचं डाईट असं काही नाही आहे. ज्यांच्यासोबत असते म्हणजे हे 4 जण असतील किंवा त्या व्यतिरिक्त अजून कोण खेळाडू असेल आमचे, त्यांच्या प्रत्येकाच्या खिशात चणे आणि मके किंवा कोकम किंवा चिक्की असे पदार्थ ठेवलेले असतात, कारण ते प्रॅक्टिसच्या दरम्यान बाहेर जाऊ शकत नाही. मग ते एकमेकाला पास करतात. आणि मी सराव ग्राउंडवर येण्यापूर्वी हे लोक, आमची ते गाडी लागते वडापावची भजीपावची, हे सर्कलने फिरत असतात. मग तेवढं त्यांचं काम. मग ग्राउंडवर शांत सगळे, मग तसं काही नाही. आणि हिच्या निडरतेला एक मी दाद देईन चालू वर्षीचं. जेव्हा आम्हाला हार्नेस लावून तिला सांगितलं की तिला वर चढव करून, ही बाया मला बोलते मला हार्नेस लावायचा नाही. म्हटलं हे बाबा असं नको, तुला हार्नेस, कारण मी पण घाबरत होतो. पण ती जर हार्नेस न लावता चढते तर आमचा पहिल्याच अटेम्प्टमध्ये आमचे 10 थर लागले असते. पण ठीक आहे, काही हरकत नाही, नेक्स्ट टाइमला आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. क्या बात आहे. सर कोकम का खातात? ते एकदम झणझणीत आहे होता, आंबटणीनं एकदम ते ईर्षे आहे होते एकदम, म्हणजे पावसामध्ये थंडी पण पळून जाते. हो अच्छा, बरं हे नवीन कळतंय ना. म्हणजे आपल्या डाएटमध्ये जर आपल्याला तजेलदार असा मेंदू हवा असेल तर कोकम खायचं नाही. डाईट नाहीये, पण ते आता मी एक सांगतो ना, थर जरी उभे असतील ना तरी हे खिशात हात टाकून चणे कोकम वगैरे खातात. त्यानंतर उतरल्यानंतर मला कळतं की हे लोक असे बंकस करत असतात. मग त्यांना मी माझ्या पद्धतीने पॅनल्टी लावतो की एकमेकाला वजनदार खेळाडू बसवतो आणि राऊंड मारायला लावतो. ओ अच्छा. तुला झाली का ग शिक्षा अशी सरांकडनं कधी? नाही. तुला कायम सरांनी असं शाबासकी दिली का ओरडतात? पण ओरडत नाही, पण समजावतात. हो. व्हेरी गुड. तर असं प्रशिक्षण जर एवढ्या लहान वयापासून मिळालं तर मला असं वाटतं की फक्त शारीरिक सक्षमता येऊन उपयोगाची नाही, तरी मानसिक सक्षमता येणं सुद्धा गरजेचं असतं. आणि ती एवढ्या लहान वयापासून जर अशा आपल्या खेळाद्वारे दिली गेली तर अर्थातच ती जेव्हा पुढे जाईल, जगाला तोंड देईल, AI शी कम्पीट करेल, तेव्हा नक्कीच ह्या सगळ्याचा तुला उपयोग होईल, हो ना?
सर मला विचारायचं आहे, तुमच्याकडे लहान गट पण येत असेल ना आत्ता शिकण्यासाठी, का तुमच्याकडे एक वयोमर्यादा आहे गोविंदा खेळण्याची? काय म्हणजे एक्झॅक्टली टर्म्स असतात? अजूनपर्यंत लहान मुलं फक्त 5 ते 7 जणच आहेत. तिथे एखाद्या खेळाडूला जागा भेटली की तो जागा सोडतच नाही. आता 25 वर्ष झाली, पण प्रत्येक खेळाडू त्या प्लेसला आहेत. पण आता तरुण वर्ग येतोय, त्याला आम्ही तयार करतोय. म्हणजे आता प्रोच्या माध्यमात आम्ही बरेच खेळाडू तयार केले. तर भविष्यात आमचा पुढचा गोविंद अजून 25 वर्ष चांगल्या पद्धतीने चालू शकेल असा फिटनेस व्यायाम करून आम्ही त्यांना तयार करतोय. सर मी आता जसं म्हटलं की या खेळासाठी फक्त शारीरिक तंदुरुस्ती नाही चालत, त्याला इथून सुद्धा तुम्ही म्हणजे मेंटली फिट असणं गरजेचं आहे. मला तुमच्या मार्फत इथे बसलेल्या सगळी जे यंग क्राऊड आहे त्यांना असं सांगावं असं वाटतं की ह्या खेळामध्ये पडणं हे जास्ती वेळा असतं, उभं राहणं फार कमी असतं. आपण रोजच्या आयुष्यात सुद्धा या सगळ्याचा सामना करतो. सर तुम्ही तरुण वर्गाला काय सांगाल? कारण आत्ता एवढंसं जरी अपयश आलं तरी त्याचा विपर्यास केला जातो, त्याचा त्रास करून घेतला जातो, मग औषधं घेतली जातात आणि मग मेंटली ट्रीटमेंट वगैरे इथपर्यंत येते अवस्था. तर ह्या खेळाद्वारे किंवा एकूणच आपल्या मैदानी खेळाद्वारे कसं काय मनोबल मुलांचं चांगलं राहू शकतं आणि ते पुढच्या जगासाठी तयार होऊ शकतात, काय सांगाल? मैदानामध्ये जेव्हा खेळाडू येतात, सुरुवातीला आमच्याकडे कमी खेळाडू असतात, नंतर वाढत जातात खेळाडू. मग मला पण खेळाडू चेक करताना खूप त्रास होतो. म्हणजे की एका दिवशी थर लागत नसेल, आणि जर थर लागत असेल तर पॉझिटिव्हपणा काय आहे, थर लागत नसेल तर काय कारण आहे. म्हणजे समजा आमचा जो क्रमांक असतो 7, 5, 3, 3, 2, 1 वगैरे, जे काय ज्या बेसमध्ये जे खेळाडू खेळतात त्या खेळाडूकडे म्हणजे बघतो मी की एखादा तिरीमधला एक खेळाडू लूज असेल तर मग त्याला ट्राय उतरल्याच्या नंतर विचारतो मी की नक्की काय प्रॉब्लेम आहे, किंवा तो खेळाडू माझ्यासमोर व्यक्त होत नाही, मग मी त्या टीमसोबत त्या खेळाडूंना सांगतो की त्याला जरा चेक कर की त्याला काय प्रॉब्लेम आहे घरामध्ये, शिक्षणामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कामावरती. असे जे काय प्रश्न असतील ते उपस्थित करून त्यांच्या मनातलं काढलं जातं. सराव संपल्याच्या नंतर त्याला मी आमच्या देवळामध्ये बसून, म्हणजे आमची व्यायामशाळा आहे तिथे बसून एकदम डीपली म्हणजे काळजात हात घालून त्याला विचारावं लागतं की काय प्रॉब्लेम आहे नक्की. आणि मग तो व्यक्त झाल्याच्या नंतर त्याचं जे काही सोल्युशन असतं ते सांगितलं जातं, त्याला तयार केलं जातं, पॉझिटिव्हपणा दिला जातो, आणि मग त्यातनं मार्ग काढून आम्ही आमच्या त्या ग्राउंडवर त्याला पूर्ण घेऊन येतो. म्हणजे तुम्ही एक प्रकारे काउन्सिलिंगच करता, पण ते काउन्सिलिंग मैदानावरचं असतं, मातीशी जोडलेलं असतं. सर तुमच्या मनाने फुगून 2001ला 7 थराची ट्राय करायला गेलो, पण ती अपेक्षित अशी ट्राय पुढे लागलीच नाही. जिथे जात होतो तिथे अपयश येत होतं, आणि 2001 पूर्णपणे कॉलॅप्स झाला. आम्हाला कुठेच यश मिळालं नाही, कुठेच संधी फुटली नाही. आणि मग रात्रभर देवळाच्या समोर, देवळाच्या हनुमंताच्या मूर्तीसमोर बसून रडत होतो की एवढं अपयश का आलं. तेव्हा सुचलं नव्हतं. मग आई आली, आईने समजून सांगितलं की बेटा काही प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट इयरला तू चांगलं अजून करून दाखवू शकतोस. तरी पण मला काय ते हे येत नव्हतं की मी का पडलो, मी का हरलो आहे. ठीक आहे, बसल्याच्या नंतर मग आम्ही रात्री जेवण वगैरे मागवतो आमच्या घरातनं, आणि आम्ही एकत्र बसून ते जेवतो. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही चर्चा केली आमच्या ठराविक खेळाडूसोबत. काही जण हयात आहेत, काही जण नाही आहेत. तर ती चर्चा केल्याच्या नंतर मला समजलं की आता तर आपलं वय 19 आहे, आता आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे. मग ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. पण 2001 आणि 2002 जेव्हा उजाडलं, आमच्या जोगेश्वरीमध्ये जवळजवळ 24 अंड्या आम्ही पूर्ण विधानसभेमध्ये चालत 24 अंड्या आम्ही 7 थराने फोडल्या, आणि चढून उतरलो पण आम्ही, कुठेच पडलो नाही. मग तिथून सक्सेस 2002 झाला, 3 झालं, आणि मग 2004 साली पहिल्यांदा 8 थर अंधेरी इथे आम्ही लावले. संजय नरिरुपम आहेत, त्यांची हंडी लागायची, तिथे आम्ही पहिल्यांदा 8 थर लावले, आणि तेव्हा खूप आनंद झालेला. सगळेच खेळाडू म्हणजे खेळाडूंचे घरातले वगैरे सगळे एकदम दाटून आलेले, रडत होते. तो एक अनुभव आम्हाला खूप बघण्यासारखा होता. नंतर 2004, 2005, 2006, 2007 सलग 4 वर्ष आम्ही 8 थर म्हणजे असे पाण्यासारखे लावत होतो. म्हणजे 8 थर भरपूर, म्हणजे ते आम्हाला पाठांतर झालेलं. आणि मग 2009 साली निर्णय घेतला की 9 थराची ट्राय करायची, कारण आता आपण सक्षम आहोत 9 थरापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मग तेव्हा पण मुंबईतले काही मातबर संघ होते, त्यांच्यासमोर आमचं कॉम्पिटिशन म्हणजे
ती अनुभवी होते इतक्या वर्षाचे, पण ठीक आहे म्हटलं करू. आणि 2008 साली प्रताप सरनाईक यांच्या हंडीखाली आम्ही नवथर लावले. म्हणजे आमच्या आधी माझगाव ताटवाडीने लावले आणि अर्धा तासात आम्ही लावले, असे पहिल्यांदा नवथर. आणि नंतर 2008 झाल्याच्या नंतर 2009ला स्वाईन फ्लू, 2010, 11, 12 एकदम सक्सेस, 2013ला पुन्हा एकदा अपयश, काहीच कुठे हंडी फुटली नाही. 10 ताराचा प्रयत्न केला पण नाही झाला. 2014ला पुन्हा एकदा उभारी घेतली, 2 ठिकाणी आम्ही नवथर लावले. आणि मग तेव्हापासून चालू झाली, याचिका दाखल झाली कोर्टामध्ये. स्वाती पाटीलांनी याचिका दाखल केल्याच्या नंतर मग हंडीवर जसं काही एक प्रकारचं ग्रहण लागलं. पण 2015ला दहीहंडी होईल की नाही होईल याची शाश्वती कोणालाच नव्हती. तरी पण म्हटलं आपण खेळायचं, कारण आपला अभ्यास पूर्ण आहे. दहीहंडीला मान्यता नव्हती, थर लावायचे नाहीत, तरी पण आम्ही 2015ला ठाण्यामध्ये 4 ठिकाणी नवथर लावले आणि कुठेही मानधनाची अपेक्षा न ठेवता आम्ही ते थर चढून उतरवले. आणि आम्ही आमच्या पद्धतीने तो एक निषेध व्यक्त करत होता म्हणून आम्ही तो निषेध व्यक्त केला. आणि ते झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात सर्वप्रथम धाव घेणार आहे जय जवान गोविंदा पथक आहे. जर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोच नसतो तर आज ही हंडी दिसली नसती. म्हणजे हंडीला संपूर्ण टाकलं होतं. 2016ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने आम्हाला विचारलं की तुमच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जर 450-500च्या वर गोविंदा पथकं आहेत तर ती का नाही आली सुप्रीम कोर्टापर्यंत, तेव्हा मग आम्ही जरा दचकलो की आता कसं काय होणार. मग आम्ही काय केलं की सगळ्या मंडळांचे ॲफिडेविट गोळा केले. त्या म्हणजे भर पावसात भिजत सगळ्या मंडळाचे ॲफिडेविट गोळा केले. जवळजवळ 250-300 ॲफिडेविट आम्ही गोळा केले. आणि मग आता काय पुढची लढाई कशी करायची, तर मग आम्ही दहीहंडी समन्वय समिती होती तिला वर्ग केलं की पुढची लढाई आता यांच्या माध्यमातून, कारण आमचा पदरचा पैसा पूर्ण संपलेला होता. जवळजवळ 12 लाख रुपये आमचे असेच संपलेले होते. आमचे खजिनदार पण आहेत अजित राणे, तर ते पैसे संपले होते तर आमच्याकडे आता पाठबळ नव्हतं. मग दहीहंडी समितीला वर्ग केल्याच्या नंतर दहीहंडी समितीला सन्माननीय राजसाहेबांनी, आशिष शेलार साहेबांनी, असं बऱ्याच लोकांनी तिथे आर्थिक मदत केली. आणि मग ती पुढची लढाई सुप्रीम कोर्टात त्यांनी लढली. आणि लगेच एकाच वर्षात रिझल्ट आला की उंचीला मर्यादा नसेल पण वय वर्ष 14च्या खाली कुठल्याही खेळाडूला खेळवायचं नाही. ते लगेच झालं, रिझल्ट लागला पण. आणि मग खूप आनंद वाटला की आम्ही जो लढा लढलो, म्हणजे रेल्वे स्टेशन असेल, गार्डन्स असेल, बसस्टॉप असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही साईन कॅम्पेनिंग राबवली. म्हणजे प्रत्येकाने सहाय्य घेतल्या की आपला सण उत्सव हिंदू धर्म हा टिकला पाहिजे आणि एकत्र येण्यासाठी हीच युनिटी असेल, जी गणेशोत्सव असेल किंवा दहीकला असेल, याच ठिकाणी फक्त आपली युनिटी दिसते हिंदू धर्माची. ती कुठेतरी सगळे उत्सवावर बंदी आणली होती. खूप काही त्रास सहन केला खूप, पण आम्ही दहीहंडी ही वाचवली आणि आम्हाला खूप बरं वाटतं या परिस्थितीला. खूप हुकमी एक्क्याला मला विचारावं असं वाटतोय. आणि आपल्याकडे हुकमी एक्का आहे गणेश पोर्लेकरजी, गणेश पोर्लेकरजी. टॉपचा 8वा खेळाडू म्हणून आपण सध्या पथकात काम करताय. आपल्या मनातल्या भावना काय पथकाविषयी आणि ही सगळी तयारी करत असताना आपण घेतलेले कष्ट काय आहेत? मी जेव्हा हंडी चालू केली तेव्हा साधारण मी 16 वर्षाचा होतो. तेव्हा मी नॉर्मल शिडीमध्ये असायचो आणि संदीप सरांचं लक्ष गेलं की तू वरती खेळशील का असं मला विचारण्यात आलं. तर मी म्हटलं ठीक आहे मी खेळेन वरती, म्हणजे टॉपसाठी. तर मला तेवढं काय म्हणजे अंदाज पण नव्हता की वरती चढायला, कारण का आमच्या संघामधला नितीन गिजे आहे तो तेव्हा वरती चढायचा. तर त्याने मला शिकवलं की कसं उभं राहायचं, काय करायचं. मग त्यासाठी मी पहिलं म्हणजे कसं घरीच असायचो. मग सकाळची मी प्रॅक्टिस करायचो मंदिरामध्ये, सकाळ ते संध्याकाळपर्यंत मंदिराच्या आतमध्ये प्रॅक्टिस करायचो उभं राहण्याची आणि बॅलन्सिंगची. आणि मग त्यानंतर रात्रीची आमची प्रॅक्टिस असायची. तेव्हा सर मग माझी प्रॅक्टिस घ्यायची की दिवसभरात तू काय केलं, कसं केलं त्याची. मग त्याच्यानंतर मी म्हणजे डेलिंग दाखवली आणि मग वरच्या थरासाठी खेळायला लागलो.
तुमच्या वरती किती थर असतात आणखी? तेव्हा माझ्यावरती एक लहान मुलगी किंवा मुलगा जो कोणी असेल तो असायचा. आता सध्या 2 मुलं असतात. 2008 ते 2014पर्यंत मी सेकंडला होतो वरून, आणि त्याच्यानंतर 2015पासून ते आतापर्यंत 2 जण असतात माझ्यावरती 3 इक्क्यासाठी. मुळात जे आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड केलेलं आहे, नोंद केलेली आहे, ती मुळात आमच्या नावावर नव्हतीच. म्हणजे त्यासाठी ते आम्हाला पुसटची कल्पना पण नव्हती की आम्ही तिथे 9 थर लावणार आहोत. पण ठीक आहे, देवाचा आशीर्वाद होता. काही संघ हरले, पण त्याच्यामध्ये आम्ही 9 थर लावले आणि मग ती हाईटची रचना झाली आणि मग तो गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आम्हाला मिळाला. आता 2006 साली जेव्हा मी सर्वप्रथम स्पेनला गेलेलो, म्हणजे मी त्या सगळ्यांचीच आभार मानेन. आता 2006 साली आम्हाला खेळाडूंना घेणारे जितेंद्र आवडसाहेब आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे प्रवीण मुळे आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि काही ठराविक मंडळाच्या मेन खेळाडूंना घेऊन, म्हणजे आम्ही 11 जणच होतो. 11 जण आम्ही स्पेनला गेलो 2006ला आणि तेव्हा आम्ही 5 थर लावले आपल्या खेळाडूंमध्ये आणि स्पेनच्या खेळाडूंना घेऊन आम्ही 7 थर लावण्याचा प्रयत्न केला, पण तो सक्सेस नाही झाला. मग आम्ही 6च लावले. तर आम्हाला असं वाटलं नाही कुठे की आमचं कोण मान अपमान करत आहे, पण आम्हाला जो योग्य न्याय द्यायचा होता तो प्रत्येक राज्यकर्त्याने दिलेला आहे. आम्हाला अशी मोठी काही हे नाही आहे की आम्हाला सर्वोच्चच ठेवायला पाहिजे, असं आमचं काही नाही. म्हणजे 11 खेळाडूंमध्ये 5चं हे जे गणित आहे आमच्यासाठी फार कठीण आहे. तर कशी ही तयारी होती? 11 खेळाडूंमध्ये 5 थर कसे काय? ग्राउंडला 3, वरती 2 आणि वरती 3 एके. आमची मोहिनी सावंत पण द्यायची, महिला वर्तकनगरचीच आहे खेळाडू. ती मोहिनी सावंत 3 एके उचलायची. आमचा प्रतीक होता, प्रतीक सहयोग मंडळाचा सचिन खारकर आणि कोपटचा राजा त्यांचा प्रतीक होता. तर आम्ही ते 3 एके खेळायचे आणि आम्ही जोडीमध्ये असायचो. पण ग्राउंड बेसला स्पेनचे खेळाडू घेऊन थर लावणं थोडं डिफिकल्ट होतं, पण जेव्हा आपल्याला माहितीच आहे की आपण हे करू शकतो तर मार्ग सोपा होता. मग फक्त समजवताना आम्हाला इंग्लिश यायची नाही, पण ठीक आहे, मी त्यांना सांगायचो. मग ते तसे 2 थर रचनेच्या वरती आम्ही ते आमचे 5 थर लावलेले. तर खूप तेव्हाची मजा वेगळी होती आणि स्पेन बघण्यासारखं होतं. तिकडचा ठेवा बघण्यासारखं आहे. आपल्या इकडे म्हणजे सण संपले, ट्रॉफ्या आल्या की त्या दुसऱ्या दिवशी ट्रॉफ्यांकडे बघणाऱ्याला पण लक्ष नसतं, पण त्यांच्याकडे असं सजवलेलं आहे. प्रत्येक वर्षाचे खेळाडूंचे फोटोज आहेत, खूप चांगल्या बऱ्यापैकी जपून ठेवलेलं आहे. पण तेवढा आर्थिक पाठबळ पण आहे. आपल्या दुसऱ्या दिवशी उठायचं आणि कामाला जायचं आहे. कामावरून आल्याच्यानंतर आपण आपल्या मंडळामध्ये जे सामाजिक क्षेत्रात वावरत आहेत त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. बस एवढंच आहे, एवढाच फरक आहे. म्हणजे स्पेन देशाबरोबर माझी स्पर्धा कधी होईल एक भारत म्हणून, आणि चालू वर्ष आमचा प्रयत्नच तोच आहे की मला कोणाशी कॉम्पिटिशन स्पर्धा ठेवायचीच नाही आहे. जर जय जवान म्हणून आपण जर 25 वर्ष आपल्या या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, तर मग स्पर्धा ठेवायची असेल तर स्पेन देशाबरोबरच ठेवा. आणि हे काय जे 10 थराचं स्वप्न आहे ते पूर्ण करा आणि मग पुढच्या प्रवासाला आपण हे करून जाऊ, निघून जाऊ. एवढी फक्त आम्ही माझ्या खेळाडूंना मी ते समजवतोय आणि सांगतोय. आम्हाला वरचे थर कळतात 4 आणि 3, 2 वाले, पण बेसला किती जण असतात? कारण आधी पाया मग कळस ना, तर ते पाया किती जणांचा असतो नॉर्मली? प्रत्येकाचे पाया वेगवेगळे असतात. अच्छा. ठाण्याची रचना वेगळी आहे, मुंबईची रचना वेगळी आहे, उपनगरची शहरची रचना वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाचं मंडळ वेगवेगळ्या पद्धतीने ती थराची रचना करत असतो. पण जय जन गोविंद पताके असं आहे, जे घडत असताना खेळाडूंच्या म्हणजे जे निरीक्षण करतात खेळाडू की मला असं खेळायचं आहे, मला तिथे राहायचं आहे. जी काही थराची आणि शिडीची रचना आहे ती जय जवान गोविंदा पथकातल्या खेळाडूंच्या विचाराने तयार केलेली आहे. अच्छा. आणि ते विचार केल्याच्या नंतर मग मला जिथे इफर्ट्स लावायचे आहेत त्या पद्धतीने आम्ही ती 6 थराची शिडीची रचना किंवा थराची रचना आम्ही आमच्या पद्धतीने केलेली आहे.
अच्छा, पण मग जेव्हा खेळ म्हणजे जेव्हा तुमची तालीम सुरू होते थर रचण्याची, तेव्हा असं असतं का की पहिला जो खालचा जो असतो त्याचे सिलेक्ट केले जातात लोक, मग दुसऱ्या थरावर कोण चढणार, म्हणजे त्याच्या वरच्या थरावर कोण चढणार याची, आणि मग हे जे एक्के लागले जातात 4, मग त्यांची वेगळी होते का एकत्रच सतत ते चढतात आणि उतरतात, किंवा चढतात पडतात उतरतात असं सगळं होतं? काय होतं नेमकं? मुळात आपण हे खेळत असताना सगळेच मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आहोत, आणि हे मध्यमवर्गीयचे खेळाडू कामधंदा करून घरी येतात. घरी आल्याच्या नंतर मग प्रत्येकाला वेळ भेटतो असं नाही आहे, प्रत्येकाच्या घरातल्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. पण ग्राउंडवर प्रत्येक दिवशी खेळाडू उपस्थित राहतो असं नाही आहे. तो महिन्याभराने येतो, 15 दिवसांनी येतो, किंवा शेवटच्या दिवशी पण येतो. पण ती रचना करत असताना जो सक्षम खेळाडू आहे त्याच्यावरच ती रचना केली जाते आणि वरचे थर लावले जातात. अच्छा, म्हणजे आधी ठरलं जातं, म्हणजे ठरवलं जातं की हा सक्षम खेळाडू आहे, हा हे काम करेल, हे म्हणजे इथे सुद्धा जसं मॅनेजमेंट असते एखाद्या कंपनीची, तसंच इथे सुद्धा हे 9 थरांची मॅनेजमेंट करावी लागते. हां, मॅनेजमेंट करत असताना आमच्या सगळ्याच गोष्टी असतात. म्हणजे मंडळाची आमची जी टीम आहे, आमची समिती आहे, त्या समितीसोबत बसून प्रत्येक गोष्ट चेक केली जाते. त्या खेळाडूवर, म्हणजे प्रत्येक खेळाडूवर अभ्यास केला जातो की ते सक्षम, म्हणजे घरातला पूर्ण फ्री देऊन वेळ देऊन आलेले आहेत की नाही. त्याच्यानंतर आमच्या गोविंदा पथकाबद्दल सगळ्याच गोष्टी असतात, इन्शुरन्सपासून बस, जेवण, नाश्ता, फोटोग्राफी वगैरे वगैरे. त्यासाठी प्रत्येक वेगवेगळी मॅनेजमेंट केली जाते. थराची रचना करत असताना पण आमच्या जवळजवळ 5-7 शिड्या लागतात. 7 शिडीला एक प्रमुख दिला गेला आहे. त्याची जबाबदारी आहे की तुझ्या शिडीतले खेळाडू तुझ्या शिस्तीत तुझ्या आधीत राहिले पाहिजे, ते कुठेही इकडे तिकडे जाता का म्हणे. तो खेळाडू कुठून आला आहे त्याची पूर्ण माहिती, त्याचं ब्लड ग्रुप काय आहे, त्याचे घरातले कोण आहेत, ती सगळी घेतली जाते. अशी एक मॅनेजमेंट बसते. प्रॅक्टिस संपल्याच्या नंतर कोर्ट टीममध्ये माझे जे खेळाडू आहेत त्या खेळाडू आणि आमच्या मंडळाची समिती असे एकत्र बसून आम्ही त्यांच्यावर चर्चा विनिमय करतो. आणि मग प्रत्येक दिवशी खेळाडू असतातच, मग ते एक ते गणित सोडवलं जातं, आणि जसं गणित सोडवलं जातं तसं आमचा पुढचा प्रवास मोकळा होतो. पूर्वी म्हणजे 7 आणि 8 लावत होतो तेव्हा काय वाटत नव्हतं, तेव्हा 1 मॅन शोज हँडल करायचो. पण नंतर 9 थराची जेव्हा जबाबदारी अंगावर पडली तर एका शिडीमध्ये 137, 120 असे खेळाडू आहेत. मग ते खेळाडू प्रॉपर त्यांचं काम होईल की नाही ते मला पटकन दिसत नाही. मग मी ती आमच्या प्रत्येक शिडीत एक प्रमुख नेमला, आणि मग त्याला तो नेमत असताना आम्हाला कळतं की हा मुलं हँडल करू शकतो, की त्याला ते कळू शकतं. आता जसे आमचे खजिनदार आहेत आमचे अजित राणे, त्यांना पण माहिती आहे की हे केल्याच्यानंतर हे होणार आहे. म्हणजे प्रत्येकाचे विचार ऐकले जातात आणि त्याच्यातनं मग तो आम्ही निर्णय घेतो. अच्छा, म्हणजे ह्या जसं मी मगाशी म्हटलं की हे सगळं करत असताना तो जरी खेळ दिसत असला तरी त्याच्यामागे इतिहास आहे, त्याच्यामध्ये भूगोल आहे, त्याच्यामध्ये संस्कृती आहे, त्याच्यामध्ये गणित आहे, आणि त्याच्यामध्ये अर्थसुद्धा आहे, म्हणजे अर्थशास्त्रसुद्धा आहे. सर, एक पुढचा प्रश्न, आणि मग महेश सर तुम्ही विचारा. मला सामान्य, पुन्हा मी म्हणते की आम्ही सामान्य लोक आहोत, आम्हाला नाही माहिती याच्या आत काय काय असतं, काय काय घडतं. आता जेव्हा वेगवेगळ्या थरातनं, म्हणजे स्तरांमधून लोक येतात, स्तर म्हणजे जसं शैक्षणिक आहे, आर्थिक आहे, किंवा आता तुमच्याकडे पालघर, डहाणूपासून वगैरे सुद्धा लोक येतात, तुम्ही आता सांगितलं ठाण्यामधनं सुद्धा येतात, तर त्या प्रत्येकाला एक स्वतःचं असं काहीतरी ज्याला आपण म्हणतो शुद्ध मराठीत इगो असतो, आणि त्याला एक खेळ खेळायचा आहे जो खेळ हा सामूहिक आहे. मग त्यावेळेला या सगळ्यांचा बॅलन्स एकत्र कसा करता? कारण हे थोडंसं कठीण आहे असं मला वाटतं की जेव्हा असं आर्थिक स्तरातनं थोडंसं आलेलं, किंवा शैक्षणिक बॅकग्राऊंड एक खूप स्ट्रॉंग असणं, आणि एक अत्यंत गरीब घरातला मुलगा आहे पण त्याचं काहीतरी वेगळं कॅलिबर आहे, तर ह्या सगळ्यांना एका थरावर आणून तुम्ही कसे रचता? प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळाडू आमच्या गोविंदा पथकामध्ये, म्हणजे कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल, असे फक्त खेळाडू आहेत ज्यांना खेळाचं आकर्षण आहे, ज्यांना खेळाबद्दल माहिती आहे, ज्यांना आवड आहे, तेच खेळाडू ग्राउंडवर येतात. आणि मग ते जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या अंगात असलेली कला, म्हणजे तो 2 थर घेऊ शकतो का, 3 थर घेऊ शकतो का, 4 थर घेऊ शकतो का, अशी ती कला त्यांच्यामध्ये लपलेली असते. फक्त त्यांना कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे की तुझी विल पॉवर स्ट्रॉंग आहे, तू करू शकतोस. एवढा आत्मविश्वास देणं फक्त माझं काम आहे. बाकी तो त्याच्या पद्धतीने कलागुणाने
त्याला रंगरूप देत असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही आधीच पहिल्यांदा चपला दाराच्या बाहेर काढायच्या आणि मग यायचं असं एक थोडक्यात सांगता. महाराष्ट्रावर किंवा किंबहुना मुंबईवर जेव्हा ही संकट आलेली आहेत, सर्वप्रथम जय जवान मंडळ म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध झालो आहेत आणि मदत करत आलो आहोत. 2005 साली जेव्हा 26 जुलैला पूर आला, आमची जोगेश्वरी पूर्ण पाण्याखाली होती. म्हणजे वरचा टप्पा जर सोडला तर खालची मजसवाडी, गांधीनगर वगैरे पूर्ण पाण्याखाली होती. आमचे जवळजवळ 400 ते 500 खेळाडू स्वच्छतेच्या बाबतीत मैदानात उतरले आणि पूर्ण जोगेश्वरी साफसफाई केली. म्हणजे त्या पुरामध्ये गाई, म्हशी, डुकरं, कुत्रे सगळे वाहून आलेले. ते हँड ग्लोव्ज पण नाही आमच्या हातात, पण त्या परिस्थितीत पण आम्ही तो चिखल गाळ काढलेला आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की निस्वार्थीपणाने त्यावेळी सगळी मंडळी उतरून ते काम करत होते. त्यानंतर स्वाईन फ्लू असेल किंवा कोरोना असेल, त्या काळात पण आम्ही भरभरून काम केले. आम्ही आमच्या जीवाची कधीच पर्वा केली नाही आणि हे पाठबळ आमच्या मंडळाच्या माध्यमातूनच मिळत होतं. कारण आर्थिक शिवाय कुठलीच गोष्ट सुटत नाही आणि जेव्हा आर्थिक असेल तेव्हा आम्ही आमचं पूर्ण योगदान आम्ही त्या क्षेत्रामध्ये झोकून देतो. अलिबाग चौलगावमध्ये जेव्हा चक्रीवादळ आलेलं तेव्हा गेलेलो. चिपळूणला जेव्हा पूर आला आम्ही तेव्हा उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशीच आम्ही हजर झालेलो आणि हप्ताभर आम्ही चिपळूणमध्ये होतो काम करत. जवळजवळ 60 जणांची टीम होती आमच्या. पण प्रत्येक वेळी आमच्या संपर्कामध्ये आमच्या मंडळाचे जुने पदाधिकारी, कार्यकर्ते, समिती टचमध्ये असायचे की मुलं व्यवस्थित आहेत की नाही, सगळं चाललंय की नाही सुरळीत. असे म्हणजे एकमेकाची अटॅचमेंट वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही बिंदास असतो. आम्हाला जी काही टीम भेटली देवाच्या कृपेने खूप चांगली मुलं भेटली आहेत की प्रत्येक ठिकाणी अडीअडचणीला धावून येतात. तर खूप अभिमान आमच्या माझ्या खेळाडूंचा. एकंदरीत जो निधी लागतो तो तुम्ही सर्व सदस्य गोळा करून टीम मदत तुम्ही करता. खरोखर हे उल्लेखनीय आहे. कारण क्रीडा प्रकार अभ्यासक्रमात सुद्धा आले. स्पोर्ट्स हा विषय अभ्यासक्रमात आलेला आहे. तर गोविंदा पथक किंवा हा जो तुमचा क्रीडा प्रकार आहे, हा क्रीडा प्रकार अभ्यासक्रमात यायला हवा का? कारण तो अभ्यासक्रमात निश्चित आला तर त्याची प्रसिद्धी आणखी वाढेल, आणखीन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वाटेल की हा सुद्धा एक खेळ आहे. दहीहंडी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा म्हणून सगळेजण प्रयत्न करत आहेत. समन्वय समिती प्रयत्न करते आहे, इतर मंडळ देखील प्रयत्न करत आहेत, राज्यकर्ते देखील प्रयत्न करत आहेत. पण जोपर्यंत नियम अटी बनवले जात नाही तोपर्यंत त्या साहसी खेळाला दर्जा मिळत नाही आहे. ते वगळता मागील 2 वर्षामध्ये जो प्रो गोविंदा खेळवला जातोय सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, तर त्या प्रोच्या दृष्टिकोनातून बरीच मंडळ छानपैकी सराव करू लागले. 3 महिने अगोदर सराव करतायत आणि त्या पद्धतीने त्या क्षमतेचे ते खेळाडू तयार करतायत आणि कुठेतरी या खेळाला आता चांगली प्रगती मिळते, चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. तर ते बघून असं वाटतंय की भविष्यात जर आपल्याला तरुण वर्ग या खेळाकडे आकर्षिले गेले तर निश्चितच आपले ही सण, उत्सव, परंपरा ही खूप चालणार आहे. कारण आता जर बघायला गेलं तर जो तो खेळाडू म्हणजे बरीच माझी मुलं पण जेव्हा जातो फक्त मोबाईलमध्ये असतात आणि ते मला इरिटेट होतं. मी अक्षरशः मारतो आणि ग्राउंडवर पाठवतो की जावा पहिलं काहीतरी ग्राउंडवर करा, कबड्डी खेळा, क्रिकेट खेळा, काही पण करा, पण ते मातीमध्ये करा. तर असा विषय. आणि जर का या खेळाला साहसी खेळाची दर्जा प्राप्त करून जर का शिक्षणामध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये आणला गेला तर बरेच तरुण वर्ग त्याच्यामध्ये खेळू शकतील आणि स्वतःचं भविष्य चांगल्या प्रकारे किंवा त्यांच्या विभागाचं, त्यांच्या आईवडिलांचं नाव चांगल्या पद्धतीने चमकवू शकतात. एकतर मंडळ म्हणून आम्ही आमचा संघ एका साईडला आहोत, म्हणजे आमचे प्रयत्न, एफर्ट्स आम्ही लावतच असतो. परंतु आता दहीहंडी असोसिएशन म्हणजे तयार आहे, त्याचे अध्यक्ष बाळा पडेलकर आहेत. त्यानंतर अभिषेक सुर्वे आहे, सुशांत पांचाळ आहे, त्यानंतर डेव्हिड फर्नांडिस आहे, महिलांमध्ये गीता झगडे आहेत. हे खूप चांगल्या पद्धतीने रचना हे करतायत की भविष्यात या खेळाला चांगले दिवस यायला हवे, प्राप्त व्हायला हवे. आणि जर का शासनाच्या माध्यमातून म्हणजे बरेच खेळ ऑलिम्पिकमध्ये गेलेले आहेत, लगोरी पण गेली आहे, खो खो वगैरे आहे. भविष्यात आपण पण त्या दृष्टिकोनात पाहिलं तर निश्चितच गोविंदा देखील त्या याच्यामध्ये खेळवलं जाऊ शकतो. कारण आता मुंबईमधून, महाराष्ट्रामधून बरीच मंडळं चांगल्या पद्धतीची थराची रचना करत आहेत. 8 थर 9 थराची चांगल्या पद्धतीने रचना करत आहेत. मला आता 2 दिवसापूर्वी कळलं की दहीहंडी समन्वय समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांची बांधणी करते की प्रत्येक
जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचे मंडळं तयार व्हावीत, खेळाडू तयार व्हावेत. आणि जर का शासनाने याच्याकडे लक्ष दिलं तर निश्चितच दहीहंडीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मुलांना, खेळाडूंना नोकऱ्या लागू शकतात. प्रोच्या माध्यमातून ते दिसतंय, जाणवतंय. ज्या टीम आलेल्या 16 संघ आले, त्या 16 संघाचे वेगवेगळे ओनर होते. त्या ओनर त्यांच्या कंपनीमध्ये जी बेरोजगार खेळाडू असेल, तरुण वर्ग असेल, त्यांना नोकऱ्या देण्याचा ते लोक प्रयत्न करत आहेत. मग कुठेतरी स्वप्न दिसतंय की या खेळाला चांगले दिवस येतील आणि नोकरी धंद्याकडे म्हणा किंवा खेळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पाहायला जाऊ शकेल. दहीहंडी हा उत्सव, हा सण साजरा होत असताना आम्ही प्रत्येक वेळी आमच्या खेळाडूंना किंवा आमचे हितचिंतक किंवा इतर मंडळ आहेत, आम्ही त्यांना वारंवार सांगत आलेलो आहोत आणि यापुढे सांगत राहू की आपल्याकडे ज्या क्षमतेचे खेळाडू आहेत त्या क्षमतेप्रमाणेच आपले थर रचावे. कारण चालू वर्षी 10 थराच्या प्रयत्नाच्या म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय, पण इंजुरी, एवढ्या मोठ्या थराला इंजुरी जास्त होते. तर आम्ही आमच्या मंडळ म्हणून, आमचे खेळाडू म्हणून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणारच आहोत. पण तुम्ही पण आपल्या खेळाडूंना, आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जास्त लक्ष द्यायला काही हरकत नाही. आमचे अजित राणे आहेत, मी फक्त त्यांना एक विनंती करतो की मी तर ग्राउंडवर असतो, पण पाठीमागचे खरे हिरो ते आहेत, ते जरा चांगल्यापैकी तुम्हाला सांगू शकतो. अगदीच. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार, खास करून संदीप सरांचे. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी मीडियममधून आम्ही शाळेत शिकून इथपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर गाड्यापासून सुद्धा ह्या थरासाठी आम्हाला काम करायची संधी उपलब्ध केल्यामुळे संदीप सरांचे खरं मनस्वी आभार. मंडळामध्ये काम करताना खरंच एक अभिमान जास्त वाटतो ह्या गोष्टीचा, कारण थर रचत असतात, सगळ्या मुलांचे कष्ट असतात, आम्ही फक्त पाठीमागे राहून त्यांना एक सपोर्ट करत असतो. पण सपोर्ट करताना निश्चितच काम भरपूरच असतं, पण सर्व कामं निश्चितपणे होऊन जातात कारण संदीप सर ते पाठीमागे उभे असतात. सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांचं एकदम बारकाईने सगळ्या गोष्टीकडे लक्ष असतं. मंडळामध्ये फायनान्स कुठून येतो, मुलांना काय खायला दिलं जातं, तुम्हाला बिलीव्ह होणार नाही की जेवढी मुलं येतात त्यापैकी जेवढे काही जोगेश्वरीच्या रेंजच्या बाहेर असतात त्या सर्व मुलांना जेवण मिळालं की नाही, रात्रीचं त्यांना दूध मिळालं की नाही, किंवा त्यांना एक हेल्थ प्रोटीन्स वगैरे काही देता येत नाही, या सर्व बारकाईने त्याकडे लक्ष असतं. फायनान्शियल पॉईंट्समध्ये करताना तर फायनान्स अवेलेबल करताना खूप दमछाक होतेच. तसंच सरांनी सांगितलं की आम्ही भरपूर ठिकाणी मदत करतो. ह्याचं सर्वस्व पूर्ण श्रेय जातं, पूर्ण मुलांना जातं, कारण मुलं आमची जेवढी आहेत, जवळजवळ हंडीच्या दिवशी आमचा 1000 ते 1500चा क्राऊड असतो, प्रॅक्टिसला पण असतो, पण तेवढीच मुलं आम्हाला एक फायनान्शियली एक सपोर्टसुद्धा करतात. काही 100 रुपये, काही 200 रुपये, काही 500 रुपये अशावेळी सपोर्ट करतात आणि त्यावेळी आम्ही ते लोकांना मदतसुद्धा केली जाते. तर सर्वस्वी पूर्ण काही जे काही होतं ते संदीप सरांमुळेच होतं आणि त्यांच्याशिवाय ह्याला पर्याय नाही. इथे आपण शाळेमध्ये बसलोय, खूप वर्षाने शाळेमध्ये बसायचा योग आला. खरंच खूप बरं वाटतंय. हां, शाळा कॉलेज जे काय असेल, पण एक माध्यमिक प्रांत सोडल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये आलो आहोत, तर खरंच खूप बरं वाटतंय. थँक्यू. धन्यवाद.